होता. हे आता आपलं वय 7 वर्ष. किती वय 73 चालू आहे. त्या काळामध्ये हे विद्यार्थी तसे असताना, आपण विद्यार्थी तसे असताना जे आपल्याला वळण लागलं, जे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलं, हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार शिकवले, शाळा शिकवली, कष्ट केलं, काम करून घेतलं, पण आपण आई वडिलांच्या शब्दाचं पुढे जात नव्हतो. आणि आताच काय विषय, आताची तरुण मंडळी खूप आळशी झाली. आळशी एवढी झाली तर एका ठिकाणी बाळासाहेब नावाचा मुलगा होता. वडील म्हणजे वडील त्यांच्या पत्नीला म्हणजे लक्ष्मीला म्हणजे हे नारायण होता. लक्ष्मी नारायण, नारायण लक्ष्मीला म्हणजे मी आता आपल्या दिदीसाठी बघायला चाललो म्हणले का, ते उद्यापासून तेवढे बाळासाहेबाला पूजा करायची सांगा म्हणले. ठीक आहे गेले नारायण गावाला. आई म्हणली बाळासाहेब, ओ बाळासाहेब, 10 वाजले उठा म्हणजे पप्पा तुमचे गावाला गेले, देवपूजा तुम्हाला करायची. आज आई म्हणली आता म्हणजे काय करणार, बळच उठले बाळासाहेब. मग त्याने काय करायचे, बकेटमध्ये सगळे देव गोळा केले आणि तिकडं पूर्वीचे गावाच्या बाजूला विहीर असायचे, त्या बाळावर मस्त देव धुणं पूजा करायची रोज नित्य चालू झाला. पण एक दिवशी बाळासाहेबाला जास्तच राग आला. बाळासाहेब म्हणजे आई, आपल्याला आता 10 वर्ष देव पूजा करायची गरज नाही. ते म्हणजे काय झालं बाळासाहेब म्हणजे 5-6 देवाने आत्महत्या केल्या. कोणते देव ते? शेंदरी, हेंदरी, दैवते, ते पातेचे नसतेच का देव, पातेचे भैरवा, लक्ष्मी, छोटे मस्तबा, नागोबा, येतोबा, बकेट मध्ये बाळासाहेबांनी केलं, ते गेले निघून आशीवर पाणी. म्हणले असं झालं का? आई म्हणले थांब, आता जाते सोनाला पण करून आणते म्हणले नवीन आणखी पुन्हा हे तर मला आता मेलच काय करणार, राग होणार आपण गेला सासरवाड्याला. हे सासरवाड्याला गेल्यानंतर मग सासूबाई म्हणले बरं झालं पाहिजे जावं बापू आला तुम्ही, हे तुमचे सासरे, तुमचे वडील आले, तुमच्या बहिणीला जागा मिळाली, यांनाही बरोबर घेऊन गेले. देवपूजेचा फारच गोठाळा जायचा. म्हणजे बरं झालं तुम्ही आला, आता तर मेलच मला सासूने चांगल्या पुरण पोळ्यांचे काय जावं म्हणलं घमघमाट तेवढ्या शेजारी आली. ती म्हणले आज नाही घमघमाट तुटला काय मिळायचं. ते म्हणले जावं आलं पुरण पोळ्यात स्वयंपाक आणि देवपूजा करायचं म्हणले. आता हे गेली गावाला हे करते म्हणले बरं झालं तुमची झाली की आमच्याकडे पाठवून द्या म्हणजे आता तुम्हाला काहीच खरं नाही. मग ते रागाला गेलं का शेतामध्ये एक जणाच्या पाठला तिथे विहीर असं पाय ठेवून पाण्यात पाय सोडून बसलं विहिरीत पाय सोडून. मला आता आत्महत्येची बरेच नाही का, कारण हे तर काय जमानामध्ये मालकाने बघितलं कोण आहे ते म्हणले मी बाळासाहेब मला आत्महत्या करायला काय झालं काय म्हणले मला नुसतं देवपूजा म्हणले आपल्याकडे काय गाडीचं काम करू नका, 3 टाइम रक्तानं द्यायचं पण फक्त म्हणजे एकदाच देवपूजा करायची म्हणजे विठ्ठला जीवनामध्ये संगत सुद्धा फार महत्वाची. 100